ब्रिटिश मंत्रिमंडळ असेल किंवा काँग्रेसचं मंत्रिमंडळ असेल, या दोन्ही मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महत्त्वाचं स्थान मिळालेलं आपल्याला माहिती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सोबत राहावं असं ब्रिटिशांनाही वाटत होतं आणि पुढे काँग्रेसलाही वाटत होतं आणि म्हणूनच स्वातंत्र्यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री म्हणून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक मोठी जबाबदारी राज्यघटना लिहिण्याची आलेली आपल्याला माहिती आहे। अर्थातच ब्रिटिश मंत्रिमंडळ असो किंवा काँग्रेसचं मंत्रिमंडळ असो, या दोन्ही मंत्रिमंडळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवश्यकता वाटत होती आणि या दोन्ही मंत्रिमंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महत्त्वाच्या पदांचं आमिष देखील दाखवलेलं होतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं आमिष अनेक वेळेस टाळलेलं होतं। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान करा असं देखील मत बॅरिस्टर जीना यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। विषय होता भारताच्या फाळणीचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1940च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगने असा ठराव पास केलेला होता की आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान हवा आहे। बॅरिस्टर रहमत अली चौधरी यांनी हा ठराव मांडलेला होता आणि मुस्लिम लीगने या ठरावाला मान्यता दिलेली होती। तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळेस युद्ध संपेल त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं हे निश्चित झालेलं होतं। मध्ये अनेक चळवळी झाल्या, 1942 ची चले जावची चळवळ आली, गांधीजींनी प्रेशर वाढवलं वगैरे वगैरे। परंतु ज्यावेळेस फाळणीचा दिवस आला त्यावेळेस ही फाळणी टाळायची असेल तर नेहरूंना पंतप्रधान करू नका असं बॅरिस्टर जीना यांचं मत होतं। महात्मा गांधींकडे त्यांनी असा प्रस्ताव देखील ठेवलेला होता। ते म्हणाले होते की जर तुम्हाला या देशाची फाळणी टाळायची असेल तर तुम्हाला पंतप्रधान पदावरती पंडित नेहरूंना बसवणं टाळावं लागेल। अर्थातच पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू आम्हाला मान्य नाही आहेत। या विषयावरती महात्मा गांधी असं म्हणाले होते की पंडित नेहरूंना नाही तर काय मग तुम्हाला पंतप्रधान करू का? त्यावेळेस बॅरिस्टर जीना असं म्हणाले होते की पंडित नेहरूंनाही पंतप्रधान करू नका किंवा मलाही पंतप्रधान करू नका, हवं तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान करा, म्हणजे फाळणी टळेल। अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे देशाची फाळणी टाळण्याचं जे तंत्र होतं ते तंत्र कदाचित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याकडे नव्हतं आणि म्हणूनच बॅरिस्टर जीना यांना असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर पंतप्रधान झाले तर आपल्या देशाची फाळणी टळू शकते आणि म्हणूनच त्यांनी महात्मा गांधींकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आग्रह धरला होता की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान करावं। परंतु महात्मा गांधींनी हे ऐकलं नाही। शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान करावं लागलं आणि देशाची फाळणी झालेली आपल्याला निश्चितच माहिती आहे। परंतु फाळणी कशा पद्धतीने झाली पाहिजे, फाळणी कशी झाली पाहिजे, फाळणी टाळण्याचे मार्ग काय आहेत, या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1940ला लिहिलेलं जे पुस्तक होतं थॉट्स ऑन पाकिस्तान, हे पुस्तक बॅरिस्टर जीना यांना महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हा फाळणी टाळण्याचा प्लॅन आहे असं बॅरिस्टर जीना यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान करावं अशा प्रकारची मागणी महात्मा गांधी यांच्याकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते। बॅरिस्टर जीना यांच्या मागणीच्या संदर्भामध्ये आणि तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।